इयोब अध्याय 32। इयोब स्वतःच्या दृष्टीने निर्दोष आहे हे पाहून त्या तिघा पुरुषांनी त्यास उत्तर देण्याचे सोडून दिले। मग राम घराण्यातील बरखेल बुजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला। इयोबाने देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवावयास पाहिले, म्हणून त्याजवर त्याचा राग भडकला। आपल्या तिघा मित्रास इयोबाला उत्तर द्यावयास सापडले नसताही त्यांनी त्यास दोषी ठरविले, म्हणून त्याजवरही त्याचा राग भडकला। ते वयाने मोठे होते, म्हणून अलीहू इयोबाशी भाषण करावयास मिळेपर्यंत थांबला होता। त्या तिघा पुरुषांच्या तोंडून काही प्रत्युत्तर निघेना हे पाहून त्याचा राग भडकला। मग बरखेल बुजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले। तो म्हणाला, मी अल्पवयी आहे व तुम्ही वयोवृद्ध आहात, म्हणून मी मुरवत धरिली। आपले मत तुमच्यापुढे प्रगट करण्यास मी कचरलो। मला वाटले, जास्त दिवस पाहिलेल्यांनी भाषण करावे, बहुत वर्षे घालविलेल्यांनी अक्कल सांगावी। पण मानवाच्या ठायी आत्मा असतो, सर्व समर्थाचा श्वास त्यास बुद्धी देतो। मनुष्य वयाने मोठे असले तरच ते ज्ञानी असतात, वयोवृद्ध असले तरच त्यास खरे खोटे समजते असे नाही। ह्याकरिता मी म्हणतो की माझे ऐका, मीही आपले मत सांगतो। तुम्ही काही समर्पक उत्तरे शोधून काढाल या आशेने मी तुमचे भाषण ऐकत राहिलो। तुमचे मुद्दे मी लक्षपूर्वक श्रवण केले। मी तुमचे बोलणे मन लावून ऐकले। तो पहा, तुम्हातला कोणीही इयोबाच्या पक्षाचे खंडन केले नाही, कोणी त्याला समर्पक उत्तर दिले नाही। देवच त्याचे खंडन करील, मनुष्याच्याने होणार नाही। इतके ज्ञान त्याच्या ठायी आम्हास आढळून आले आहे असे म्हणू नका, कारण त्याने मजवर वादाचा मोर्चा फिरविला नाही। तुमचे शब्द घेऊन मी त्यास उत्तर देणार नाही। ते थक्क झाले आहेत, काही उत्तर देत नाहीत। शब्द त्यांना सोडून गेले आहेत, ते बोलत नाहीत, निरुत्तर होऊन उभे आहेत। म्हणून मी थांबावे काय? मीही माझ्या तर्फेचे बोलतो, माझे मत प्रगट करीतो। माझ्या मनात शब्दांची गर्दी झाली आहे, माझा अंतरात्मा मला स्फूर्ती देत आहे। पहा, माझे अंतर्याम बंद करून ठेविलेल्या द्राक्षारसाप्रमाणे झाले आहे। नव्या द्राक्षारसाच्या बुधल्यांप्रमाणे ते फुटावयास आले आहे। मी बोललो तरच मला चैन पडेल। मी आपले तोंड उघडीन, उत्तर देईन। मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत करणार नाही। खुशामत करण्याचे मला ठाऊक नाही। असेल तर माझा उत्पन्नकर्ता मला तत्काळ घेऊन जाईल।